नमस्कार. या व्हिडिओत आपण भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा राज्यघटनेची प्रास्ताविका एकंदरीत काय आहे ते आपण समजणार आहोत. आयोग या प्रास्ताविकेवर सातत्याने प्रश्न विचारताना आपल्याला दिसतो आहे. मग ते राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो, मुख्य परीक्षा असो किंवा कंबाईन पूर्वपरीक्षा असो की मुख्य परीक्षा किंवा इतर जे सरळ सेवा परीक्षा आहे त्यामध्ये देखील या प्रेम्बलविषयी प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतो. आता या प्रेम्बलचा अभ्यास करताना आपल्याला कुठल्या गोष्टीचा विचार करायचा आहे, तर या प्रेम्बलमध्ये म्हणजे या प्रस्ताविकेत दिलेले शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ काय होतो, ते कशा पद्धतीने आपल्या भारतीय संविधानामध्ये अडॉप्ट करण्यात आले, का अडॉप्ट करण्यात आले, ते काय दर्शवितात आणि ते संविधानाचा भाग आहेत किंवा नाही, आणि आहेत तर ते कोणत्या म्हणजे न्यायालयाने जे वेगवेगळे खटले दिले तर त्यामध्ये त्या संविधानाविषयी काय संबोधले आहे किंवा काय म्हणाले आहे त्याविषयी आपण आजच्या या व्हिडिओत आजच्या या लेक्चरमध्ये समजणार आहोत, ॲनालिसिस करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आता जे अमेरिकन राज्यघटना आहे, तर अमेरिकन राज्यघटना ही जगामध्ये म्हणजेच काय तर जगामध्ये राज्यघटना असणारे पहिले लोकशाही देश आहे. ठीक आहे. ज्याची अमेरिकेच्या राज्यघटनेत प्रस्ताविका असणारे पहिले देश म्हटलं तर पहिले जे राज्यघटना आहे ते अमेरिकेतील राज्यघटना आहे. सुरुवातीपासूनच त्या देशातील राज्यघटनेमध्ये प्रास्ताविका ही जी संकल्पना आहे किंवा प्रास्ताविका जे आहे ते त्या त्यांच्या संविधानामध्ये आपल्याला दिसून येतो. आता प्रस्तावना हे आपल्याला राज्यघटनेचा परिचय आणि प्रस्तावना दर्शवतो आहे. ठीक आहे. राज्यघटनेच्या एकंदरीत सारांश किंवा सार या ठिकाणी आपल्याला प्रस्तावनेवरून दिसून येतो. म्हणूनच याला आपण भारतामध्ये याला भारताचे संविधानाची प्रास्ताविका किंवा उद्देशिका किंवा सरनामा आणि एक अजून शब्द आहे त्याला नांदी, राज्यघटनेची नांदी देखील आपण म्हणतो आहोत. तर हे शब्द आयोग जर कुठलाही शब्द विचारला तर आपल्याला लक्षात यायला हवं की प्रास्ताविकेबद्दल बोलतो किंवा उद्देशिकेबद्दल बोलतो आहे. तर प्रख्यात कायदेतज्ञ आणि घटनातज्ञ होते कोण? एन पालखीवाला. ओके. एन पालखीवाला जे केशवानंद भारती खटल्यामध्ये केशवानंद भारती यांच्या बाजूने वकिली करत होते की म्हणजे लढत होते. तर ते प्रख्यात कायदेतज्ञ असे नाना पालखीवाला यांनी या प्रस्तावनेला काय म्हटले आहे तर संविधानाचे ओळखपत्र आयडेंटिटी कार्ड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असे संबोधलेले आहे. ठीक आहे. आणि हे जे भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका आहे ते कशावर अवलंबून आहे किंवा कशावर आधारित आहे तर जे पंडित नेहरूंनी जे 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेमध्ये जो काही उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे त्या उद्दिष्टांच्या ठरावावर हे प्रस्तावना घेण्यात आलेलं आहे की त्या उद्दिष्टांच्या ठरावावर हे तयार झालेले उद्देशिका आहे. मात्र यात 42व्या घटनादुरुस्तीनुसार काही बदल करण्यात आले, ज्यात नवीन तत्व समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता, ओके, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटेग्रिटी हे शब्द नव्याने जोडण्यात आले. ठीक आहे. आता आपल्याला या प्रस्तावनेमध्ये दिलेले काही जे मजकूर आहेत ते मजकूर आपल्याला माहिती असायला हवे की आपली जी संविधानाची प्रास्ताविका आहे ती एकंदरीत काय आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, त्याच्यानंतर समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे आणि गणराज्य. म्हणजे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य घडवण्यास तसेच जे समस्त नागरिक आहे त्या समस्त नागरिकांना काय तर सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय उपलब्ध करून देणे. ओके. या प्रस्ताविकेद्वारे काय स्पष्ट केलेलं आहे की जी आपली राज्यघटना आहे ते राज्यघटने असे स्पष्ट करतो की सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय जे समस्त नागरिक आहे त्यांना उपलब्ध करून देणे. सोबतच स्वातंत्र्य म्हणजे कुठले स्वातंत्र्य तर विचार करण्याचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास करण्याचे, एखादा विश्वास ठेवण्याचे स्वातंत्र्य किंवा विश्वास जपण्याचे स्वातंत्र्य, त्याच्यानंतर श्रद्धेचे स्वातंत्र्य आणि उपासना करण्याचे स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य प्राप्त करणे किंवा स्वातंत्र्याचा अधिकार देखील या उद्देशिकेतून आपल्याला समजून येतो. त्याच्यानंतर समानता. कोणती समानता तर दर्जाची व संधीची समानता. ओके. रोजगारामध्ये समान संधी असणे, दर्जा एखाद्या गोष्टी संदर्भात समान दर्जा, समान पात्रधारक व्यक्ती असतील तर त्यांना समान पद्धतीने त्यांच्यामध्ये निवड करणे, या पद्धतीला आपण किंवा याला आपण समानता असे म्हणतो. त्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांना कुठल्याही प्रकारे हानी न होऊ देणे. ओके. व्यक्तीची प्रतिष्ठा असेल, राष्ट्राची एकता असेल आणि एकात्मता आहे
याला कुठल्याही प्रकारे हानी न होऊ देता जे काही बंधुता आहे, बंधुभाव जपणे. ओके, हे संकल्पपूर्वक निर्धार करून ते जे वरील आपण आता जे बघितले त्यांचा संकल्पपूर्वक निर्धार करून संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949ला अंगीकृत केले आणि अधिनियमित करून ते अंमलात आणले किंवा स्वीकृती दिलेली आहे. ओके, आता या प्रस्तावनेमधील जे घटक आहे, आपण जे आता बघितलं प्रस्तावनेमधील याचा क्रक्स काय निघतो, तर याचे 4 प्रामुख्याने घटक आपल्याला दिसून येतात. कुठले घटक आहेत ते, तर एक तर आहे की राज्यघटनेच्या अधिकारांचा स्रोत असे हे आपल्याला प्रस्ताविकेत दर्शविते. म्हणजे काय, तर राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत म्हणून आपण या प्रस्ताविकेकडे बघू शकतो. त्याच्यानंतर आहे भारतीय राज्याचे स्वरूप कसे असेल हे देखील आपल्याला या प्रस्तावनेवरून समजून येते. राज्यघटनेची उद्दिष्टे काय आहेत हे देखील आपल्याला या प्रस्तावनेमधून लक्षात येतो. आणि राज्यघटना स्वीकारण्याची तारीख आहे, ती तारीख देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर राज्यघटनेच्या अधिकारांच्या स्रोतमध्ये काय दिलेलं आहे, तर प्रस्तावनेत म्हटलं आहे की राज्यघटनेने आपले अधिकार जे आहे ते भारतीय जनतेकडून प्राप्त केलेले आहे. जिथं पहिले सुरुवातीचे आपण बघितलं की आम्ही भारताचे लोक, म्हणजेच काय, तर या भारताच्या लोकांनी त्या राज्यघटनेला अधिकारांचा स्रोत प्रदान केलेला आहे. ओके, भारतातील जनतेकडून ते अधिकार प्राप्त झालेले आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये दिलेलं आहे की राज्याचं स्वरूप कसे असेल राज्याचे, तर भारतीय राज्याचे स्वरूप असेल ते भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्यव्यवस्था निर्माण होईल अशा पद्धतीने ते भारतीय राज्याचे स्वरूप असणे गरजेचे आहे. अशी तरतूद देखील या आपल्याला या प्रस्ताविकेतून दिसून येतो. त्याच्यानंतर आहे राज्यघटनेची उद्दिष्टे. तर उद्दिष्ट काय असायला हवी, तर न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही राज्यघटनेची उद्दिष्ट आहे. हे देखील या प्रस्ताविकेवरून आपल्याला स्पष्ट जाणवतो. त्याच्यानंतर आहे आपण ते कधी अडॉप्ट केलं, कधी स्वीकारलं, तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण ते राज्यघटना स्वीकारलेली आहे. हे देखील या प्रस्ताविकेवरून आपल्याला स्पष्ट होतं. आता आधीच आपण बघितलं की ही जी प्रस्तावना आहे ते प्रस्तावना संविधानातील जे एक परिचयात्मक विधान आहे आणि या संविधानाचे तत्वज्ञान व उद्दिष्ट स्पष्ट करण्याचे काम ही प्रस्ताविका करते. आणि ही प्रस्ताविका जे पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडली, त्या 46 रोजी मांडलेल्या उद्दिष्टांचा ठराव जे 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने स्वीकारले, त्या स्वीकारलेल्या ठरावावर आधारित आहे. ठीक आहे. आणि या राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत संविधानाने प्रस्ताविकेमध्ये काय स्पष्ट होतं, तर राज्यघटनेतील अधिकाराचा स्रोत जनतेकडे आहे हे स्पष्ट होतं. त्याच्यानंतर आहे या प्रस्तावनेत भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित केले गेलेले आहे हे देखील स्पष्ट होतं. सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समानता मिळवून देणे आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्याची सोबतच बंधुभाव वाढीस लावणे देखील या प्रस्तावनेतून आपल्याला स्पष्ट दिसून येतो. आणि त्याची तारीख कधी ते स्वीकृत झाले, तर प्रस्तावना स्वीकारण्याची तारीख देखील आपल्याला लक्षात येतो. ठीक आहे. आता या प्रस्तावनेतील जे काही महत्त्वाचे शब्द आहेत त्या शब्दाचा अर्थ आपण इथे बघू, कारण त्या शब्दांच्या अर्थांवर देखील प्रश्न विचारला जातो आहे आणि एकंदरीत त्यांच्या सिक्वेन्सवर प्रश्न विचारला जातो आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे की आम्ही भारताचे लोक. आता आम्ही भारताचे लोक या शब्दावरून काय अभिप्रेत होतो किंवा काय अभिप्रेत आहे, तर इथे तुम्ही बघू शकता की आम्ही भारताचे लोक म्हणजे काय, तर हे भारतातील लोकांचे अंतिम सार्वभौमत्व असणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय, संविधान जे आहे किंवा राज्यघटना हे भारतीय लोकांचे अंतिम सार्वभौमत्व दर्शविते किंवा प्रस्तावना हे अंतिम सार्वभौमत्व दर्शवते. आता सार्वभौमत्व म्हणजे काय, तर राज्याचे स्वतःचे प्राधिकरण जे इतर कोणत्याही राज्याचा किंवा बाह्यशक्तीच्या नियंत्रणाखाली नसते, म्हणजेच ते सार्वभौम असते. आता परत या सार्वभौम शब्दाचा या ठिकाणी अर्थ काय होतो, तर भारताचे स्वतःचे असे स्वतंत्र अधिकार जे की ते इतराच्या कोणत्याही बाह्यशक्तीचे प्रभुत्वाखाली नसून किंवा कोणाच्या दबावाखाली नसून ते स्वतंत्र आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे समाजवादी शब्दाचा अर्थ होतो की लोकशाही मार्गाने समाजवादाची उद्दिष्ट साध्य करणे असा अर्थ होतो. खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रे जी आहेत ते एकत्र अस्तित्वात असलेल्या मिश्र अर्थव्यवस्थेवर या समाजवादी तत्वाचा विश्वास अवलंबून आहे. 1976 मध्ये या समाजवादी तत्वाचा स्वीकार आपल्या प्रस्तावनेमध्ये करण्यात आला. कोणत्या घटनादुरुस्तीने, 42व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष. आता धर्मनिरपेक्ष या शब्दावरून काय अभिप्रेत आहे, तर भारतातील सर्व धर्मांना राज्याकडून समान सन्मान, संरक्षण आणि पाठिंबा मिळतो अशा पद्धतीची जो अर्थ आहे तो या ठिकाणी धर्मनिरपेक्ष या शब्दावरून आपल्याला कळून येतो.
हे देखील तत्व 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती झाली, त्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार स्वीकारण्यात आलं आहे. त्याच्यानंतर आहे लोकशाही. आता लोकशाही या तत्वामध्ये कशाचा समावेश होतो, तर लोकशाही या शब्दावरून आपल्याला भारतीय राज्यघटनेचे एक प्रास्ताविक स्वरूप म्हणजे काय, तर जी भारतीय राज्यघटनेने लोकशाही हे तत्व स्वीकारल्यामुळे आपली जी शासन व्यवस्था आहे ती लोकशाही पद्धतीची आहे, ना की अध्यक्षीय पद्धतीची. म्हणजे आपण लोकांद्वारे एखाद्याला निवडून देतो. लोकशाही पद्धतीची आहे, ना की राजेशाही पद्धतीची किंवा हुकुमशाही पद्धतीची. म्हणजे लोकांचे जे राज्य आहे ते लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीमार्फत आपण शासन कारभार करतो आणि लोकांसाठी जे ध्येय धोरणे आहेत किंवा लोकांचा विकास घडवून आणण्याचं काम या लोकशाही पद्धतीमध्ये किंवा व्यवस्थेमध्ये आपण करीत असतो. जे निवडणुकीत व्यक्त केलेल्या लोकांच्या इच्छेतून आपले अधिकार प्राप्त होते, तर देखील हे आपण लोकशाहीच्या शब्दावरून या ठिकाणी हे अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रजासत्ताक. आता नुकतेच आपण 26 जानेवारी 2024 साजरा केलेला आहे. तर प्रजासत्ताक दिन, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो, तर त्याचा अर्थ काय होतो, तर प्रजासत्ताक याचा अर्थ होतो की राष्ट्रप्रमुख जे असतात ते निवडणुकीने किंवा जनतेने निवडल्यानंतर ते सत्तेवर येतात किंवा राष्ट्रप्रमुख जे आहे ते निवडून सत्तेवर येतात, निवडून राष्ट्रप्रमुख बनतात. जसं भारतामध्ये राष्ट्रपती हे जे आहेत किंवा राष्ट्रप्रमुख जे आहेत भारताचे राष्ट्रपती, तर हे निवडणुकीने सत्तेवर येतात. म्हणजे भारतीय लोक किंवा भारतीय जे नागरिक आहे ते आपले लोकप्रतिनिधी निवडून देतात आणि ते लोकप्रतिनिधी त्या राष्ट्रप्रमुखाची निवड करतात. म्हणजे इनडायरेक्टली ते आपणच म्हणजे भारतीय नागरिकच त्यांना निवडून देतो राष्ट्रप्रमुखांना. मात्र काही देश प्रजासत्ताक नाही. जसं इंग्लंडमध्ये आपण जर विचारात घेतलं तर तिथे राजेशाही आहे. तिथं लोकांनी निवडलेल्या जे असतात ते फक्त पंतप्रधान लेवलवर काम करतात. ते जे प्रमुख असतात राष्ट्रप्रमुख किंवा जे प्रमुख राष्ट्रप्रमुख केले ज्याला आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रपती म्हणतो, तर तिथं तो राजा असतो, क्राउन असतो किंवा प्रिन्स असतो. तर जे निवडणुकीने सत्तेवर येतात राष्ट्रप्रमुख त्यांना आपण प्रजासत्ताक देश असं म्हणतो. सो अशा पद्धतीने या प्रस्तावनेमागील महत्त्वाचे अर्थ आपण बघितले. आता या भारतीय राज्यघटनेची जी उद्दिष्टे स्पष्ट केलेली आहेत प्रस्ताविकेमध्ये, त्या संदर्भात आपण बघूयात. संविधान हा सर्वोच्च कायदा असून समाजात अखंडता टिकवून ठेवण्यासाठी आणि महान राष्ट्राच्या उभारणीसाठी नागरिकांमध्ये एकता वाढीस लावण्यास मदत करते. आणि ते एकता वाढीस लावण्यास मदत करण्यासाठी काही गोष्टी या संविधानामध्ये राज्यघटनेमध्ये राज्यघटनाकारांनी अभिप्रेत केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. याच्यामध्ये संपूर्ण देशात सलोखा प्रस्थापित करणे हे राज्यघटनेचा प्रमुख उद्देश आहे, हे लक्षात ठेवा. संपूर्ण देशामध्ये सलोखा प्रस्थापित करणे, बंधुभावाची भावना निर्माण करणे. आता ते निर्माण कसं होणार आहे, त्याच्यामध्ये जे तत्व सांगितलेलं आहे ते आपण तत्व बघूयात. तर सर्वात आधी सांगितलेलं आहे न्याय. आता न्याय म्हणजे काय, तर जे आपले राज्यघटनेने दिलेले मूलभूत हक्क आहेत किंवा राज्य धोरणाचे निर्देशक तत्व आहे, या तत्वांमध्ये विविध तरतुदींचे आश्वासन देऊन समाजात जी व्यवस्था निर्माण केली जाते, न्यायपूर्ण व्यवस्था, ती कशी असायला पाहिजे, तर न्यायपूर्ण असायला पाहिजे. आणि त्या न्यायपूर्णतेमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा 3 घटकांचा समावेश होतो. म्हणजेच काय, तर सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय या 3 न्याय पद्धतीचा समावेश या न्याय व्यवस्थेच्या किंवा न्याय प्रक्रियेच्या घटकामध्ये आपण समाविष्ट करू शकतो. आता सामाजिक न्याय म्हणजे काय, तर सामाजिक न्याय म्हणजे राज्यघटनेला जात, धर्म, पंथ, लिंग अशा इत्यादी कोणत्याही आधारावर भेदभाव न करता समाज निर्माण करायचा आहे. राज्यघटनेला कसं कुठलाही भेदभाव न करता समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करायचा आहे, त्याला आपण सामाजिक न्याय म्हणतो. आर्थिक न्याय म्हणजे काय, तर आर्थिक न्याय म्हणजे लोकांना त्यांचं संपत्ती आहे, उत्पन्न आहे आणि आर्थिक स्थितीच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला समान पदासाठी समान मानधन दिले पाहिजे. समान लोकांना त्यांच्या उपजीविकेसाठी ज्या काही संधी आहेत ते समान पद्धतीने मिळायला पाहिजे, याला आपण आर्थिक न्याय म्हणतो. त्याच्यानंतर आहे राजकीय न्याय. तर राजकीय न्याय म्हणजे काय होते, तर सर्व जनतेला राजकीय संधीमध्ये सहभागी होण्याचा कोणताही भेदभाव न करता समान, मुक्त आणि न्यायी अधिकार आहे. मात्र आपण अलीकडे बघतो आहोत की एखादा मंत्र्याचा मुलगा असेल तो आमदार बनतो, खासदार बनतो, दुसऱ्या व्यक्तीला संधी मिळत नाही किंवा आपले जे गरीब जनता आहे, तर आपण गरीब लोक आहोत, ते त्यांना आपलं राजकारणामध्ये पाहिजे तितका पाठबळ मिळत नाही. तरी देखील आपण राजकीय न्याय हे तत्व जे आहे ते राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आलेलं आहे. सो त्याच्यानंतर आहे समता. आता समता या शब्दावरून काय अर्थ अभिप्रेत होतो, तर समता या शब्दाचा अर्थ होतो की समाजातील कोणत्याही घटकाला विशेषाधिकार असता कामा नये.
सर्व लोकांना, जे सर्व नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांना कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक गोष्टीसाठी समान संधी दिली पाहिजे. म्हणजेच काय, तर कायद्यासमोर सर्वजण समान आहेत अशी तरतूद या राज्यघटनेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि स्वातंत्र्यापासून लिबर्टी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लिबर्टी म्हणतो, तर या लिबर्टीमधून काय अर्थ अभिप्रेत आहे. तर लिबर्टी म्हणजेच काय, तर लोकांना आपल्या आवडीनिवडीप्रमाणे जीवन जगण्याचे, ते निवडण्याचे अधिकार किंवा स्वातंत्र्य प्राप्त होतात. मात्र हे स्वातंत्र्य उपभोगत असताना स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार सारखी स्वातंत्र्य नव्हे. म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काहीही करण्याचे स्वातंत्र्य नव्हे, तर कायद्याने जे काही बंधने घालून दिलेली आहेत त्या बंधनांच्या चौकटीमध्येच आपले अधिकार उपभोगणे, याला आपण स्वातंत्र्य या ठिकाणी कन्सिडर करतो. तर ज्यामध्ये विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे, त्याच्यानंतर आहे विश्वास दाखवण्याचे स्वातंत्र्य, विश्वास, एखाद्या गोष्टीवर आपला विश्वास आहे तर त्यावर कुणीही आपल्या विश्वासावर गदा आणू शकत नाही. त्याच्यानंतर आहे श्रद्धा आहे, श्रद्धेचे स्वातंत्र्य, उपासना करण्याचे स्वातंत्र्य. तर हे स्वातंत्र्य संदर्भात राज्यघटनेने तरतूद करून ठेवलेले आहे. आता या उद्दिष्टांचे महत्त्व काय आहे. तर हे उद्दिष्टांचे महत्त्व असे आहे की देशामध्ये किंवा राष्ट्रामध्ये बंधुता, स्वातंत्र्य आणि समता ही सुखी जीवनाची संकल्पना आहे आणि ती एकमेकांकडून कधीच हिरावून घेतली जाऊ शकत नाही. म्हणजेच काय, तर याचे हे महत्त्व कशासाठी आहे, तर जोपर्यंत स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, हे जे टिकून राहतील, म्हणजे तीनही गोष्टी एकमेकांना धरून अँगलनं, म्हणजे एका कडीच्या स्वरूपात जेपर्यंत टिकून आहेत तोपर्यंत जे उद्दिष्ट आहेत, जे आपण उद्दिष्ट ठरवलेले आहेत राज्यघटनेने, भारतीय लोकांप्रती असेल किंवा आपल्या देशाच्या विकासाप्रती असेल, ते अबाधित राहील. ज्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की स्वातंत्र्याला समानतेपासून वेगळे करता येत नाही, समानतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येत नाही, आणि तसेच स्वातंत्र्य आणि समता बंधुत्वापासून विभक्त करता येत नाही. ओके. समानतेशिवाय स्वातंत्र्यामुळे अनेकांवर मोजक्या लोकांचे वर्चस्व निर्माण होईल. जर समानतेपासून स्वातंत्र्य वेगळे झाले तर अनेक मोजक्या लोकांचे वर्चस्व निर्माण होईल. स्वातंत्र्याशिवाय समता वैयक्तिक पुढाकाराला मारून टाकेल. ठीक आहे. स्वातंत्र्याशिवाय समता वैयक्तिक पुढाकाराला मारून टाकेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्यामुळे अनेक मोजक्या लोकांचेच वर्चस्व परत निर्माण होईल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य किंवा आणि समता हे नैसर्गिक गोष्ट होऊ शकत नाही. अशा पद्धतीचे काही तत्व या ठिकाणी दिलेले आहे. ओके. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील म्हटलेलं आहे की आय लाईक द रिलिजन दॅट टीच लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रेटर्निटी. मला असा धर्म आवडतो ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता हे तत्व शिकवलं जातं. ओके. त्यामुळे हे किती महत्त्वाचे आहे आपल्याला यावरून लक्षात येतो. त्याच्यानंतर आहे आता जे संविधान आपण म्हणतो किंवा जे प्रास्ताविका आपण म्हणतो, त्या प्रास्ताविका किंवा सरनामा जे आहे ते सरनामा संविधानाचा भाग आहे का किंवा नाही, याच्यावर बऱ्याच काळपर्यंत संशय होता किंवा एक संदिग्धता होती. त्या वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किंवा न्यायालयीन खटल्यांमध्ये ते स्पष्ट होत गेले आणि एकंदरीत आजतागायत म्हणजे आता सध्या सरनामा किंवा जे काय म्हणतो ना आपण उद्देशिका आहे, ती उद्देशिका हे संविधानाचे अविभाज्य भाग बनलेले आहे. तर सुरुवातीला बेरुबारी प्रकरणामध्ये, बेरुबारी प्रकरण काय आहे, तर पाकिस्तान व भारतामधील जो जमिनी संदर्भातील जो क्षेत्र आहे, जो पाकिस्तानामध्ये देण्यासंदर्भात जो काही बेरुबारी प्रकरण झालेला होता 1960 मध्ये, तर त्या संदर्भात बेरुबारी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे ठरवले की किंवा असे निकाल दिला की प्रस्तावना ही घटना निर्मात्यांची मन मोकळे करण्याची गुरुकिल्ली आहे. मन मोकळे करण्याची गुरुकिल्ली इन द सेन्स संविधानामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी किंवा त्या ज्या घटक आहेत त्या घटकांना उलगडण्याचे जे तत्व आहे किंवा गुरुकिल्ली आहे किंवा जे एक चावी आहे ती हे प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेमध्ये संविधानामध्ये काय आहे काय नाही हे स्पष्ट होतं. त्यामुळे ते गुरुकिल्ली आहे, केवळ मन मोकळे करण्याची गुरुकिल्ली आहे, ते राज्यघटनेचा भाग होऊ शकत नाही असे पहिल्या बेरुबारी प्रकरणामध्ये स्पष्ट केले. त्यामुळे आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये हे संविधानाचा भाग नाही असे म्हणले. मात्र केशवानंद भारती खटल्यामध्ये जे 1973 मध्ये झाले आणि आपल्याला माहीत आहे याच्यामध्ये 13 न्यायाधीशांचे खंडपीठ बसलेले होते आणि आतापर्यंतचे जे सर्वात महत्त्वाचा खटला कुठला असेल तर हे केशवानंद भारती खटला आहे, ज्याच्यामध्ये आपले जे बेसिक स्ट्रक्चर आहे तर बेसिक स्ट्रक्चर डिसाईड झालेले आहे. आता बेसिक स्ट्रक्चर काय तर या मीम्सच्या ह्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल ते वाचल्यानंतर. ओके. तर या ठिकाणी दिलेले होते की केशवानंद भारती खटल्यामध्ये न्यायालयाने असे स्पष्ट केले की राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे ते आता राज्यघटनेचा भाग मानली जाणार आहे,
कारण या प्रस्तावनेमध्ये कोणत्याही निर्बंधाच्या आणि ही जी प्रस्तावना आहे तर ही प्रस्तावना कुठल्याही अधिकाराचा स्रोत नाही किंवा जे प्रस्तावनेमध्ये दिलेले आहे त्यानुसार आपण एखादा समजा ॲज अ सिटिझन म्हणून मी त्या प्रस्तावनेच्या आधारावर न्यायालयात जाऊ शकत नाही की या प्रस्तावनेमध्ये या पद्धतीचे अधिकार दिलेले आहे आणि मला ते हवी आहे म्हणून ओके किंवा ते अधिकार मला मिळवायचा आहे म्हणून किंवा त्या अधिकारांवर कोणी गदा देखील आणू शकत नाही, कोणी प्रतिबंध देखील घालू शकत नाही. म्हणजे ते अधिकारांच्या प्रस्तावना हे अधिकारांचा स्रोतही नाही आणि त्या अधिकारांवर प्रतिबंधही घालत नाही. ओके. अशा स्वरूपाचा प्रश्न एकदा आयोगाने विचारलेला होता. तर राज्यघटनेतील कायदे आणि तरतुदींच्या विवेचनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते अशा प्रकारची तरतूद किंवा अशा प्रकारचा जो निकाल आहे तो केशवानंद भारती खटल्यामध्ये दिला आणि म्हणूनच प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग मानली जाणार हे स्पष्ट केले. ओके. त्याच्यानंतर आहे परत 1995 मध्ये केंद्र सरकार विरुद्ध LIC ऑफ इंडिया या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा प्रस्ताविकेबद्दल आपले निर्णय अधोरेखित केले, ज्यामध्ये असे म्हटले की राज्यघटनेचा अविभाज्य भाग असणार आहे. प्रस्ताविका ही राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे, म्हणजे त्याला राज्यघटनेपासून किंवा संविधानापासून कोणीही वेगळे करू शकत नाही. ओके. मात्र त्यासाठी आपण न्यायालयात लागू होऊ शकत नाही. ओके. म्हणजे त्यासाठी आपण थेट न्यायालयात जाऊ शकत नाही. ठीक आहे. आता पुढे बघूयात की याच्या संदर्भात काही जे आहेत मिसलेनियस माहिती ते आपल्याला माहिती असायला हवी. आता प्रस्तावनेमध्ये आतापर्यंत केवळ एकदाच सुधारणा झालेला आहे, एकदाच अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. कधी 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने आणि त्याच्यामध्ये 3 शब्द ॲड करण्यात आले होते. कोणते 3 शब्द होते? समाजवादी, सोशलिस्ट, त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष आणि अखंडता, ज्याला इंटिग्रिटी म्हणतो. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सेक्युलर आणि अखंडता. ओके. त्याच्यानंतर आहे आता प्रस्ताविकेबद्दल जे काही विविध मते वेगवेगळ्या घटनाकारांनी किंवा वेगवेगळ्या तत्त्वज्ञांनी मांडलेले आहे त्या संदर्भात आयोग प्रश्न विचारतो की कुणी किंवा जोड्या लावा स्वरूपाचे प्रश्न विचारला जातो. तर KM मुन्सी यांनी काय म्हटलेले आहे प्रस्ताविकेबद्दल? तर KM मुन्सीचे असे मत होते की प्रस्ताविका ही जी आहे ती सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप आहे. होरोस्कोप म्हणजे काय? तर राजकीय कुंडली. जे प्रस्ताविका आहे ते प्रस्ताविका सार्वभौम लोकशाही आणि गणराज्याचा राजकीय कुंडली आहे. ओके. राजकीय कुंडली म्हणजे काय? ज्यामधून आपण सार्वभौम म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय किंवा गणराज्य म्हणजे काय याचे स्वरूप एकंदरीत आपल्याला प्रस्ताविकेतून कळून येतो. त्याच्यानंतर पंडित नेहरूंनी काय सांगितलेलं होतं किंवा काय म्हटलेलं होतं? तर प्रस्ताविका ही एक दृढ निश्चय, त्याच्यानंतर एक करार आणि एक शपथ आहे. त्याच्यानंतर सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी काय म्हटलं होतं? तर आमच्या संविधानाच्या दीर्घकालीन स्वप्नांचा विचार आहे. म्हणजे काय? तर जे संविधान निर्माते होते त्या संविधान निर्मात्यांनी संविधान कुठपर्यंत चालेल किंवा कुठपर्यंत टिकेल त्या संदर्भात जे काही दीर्घकालीन स्वप्न त्यांनी बघितलेलं होतं, त्या दीर्घकालीन बघितलेल्या स्वप्नांना या एका पेजमध्ये किंवा एका प्रस्तावनेमध्ये शब्दबद्ध करून ही प्रस्ताविका आपण या ठिकाणी दर्शवित आहोत. अशा पद्धतीचे जे विधान आहे ते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी सांगितलेलं, म्हणजे स्वप्नांचा विचार, दीर्घकालीन स्वप्नांचा विचार. त्याच्यानंतर नाना पालखीवाला यांनी सुरुवातीलाच आपण बघितलं की भारतीय संविधानाचे परिचयपत्र, ज्याला आपण आयडेंटिटी कार्ड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असे त्यांनी म्हटलेले होते. त्याच्यानंतर आहे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेले होते की हे घटनेचे आत्मा आहे, सर्वोत्तम भाग आहे, घटनेची गुरुकिल्ली आहे आणि घटनेचा आत्मा आहे. ओके. द सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असे वर्णन या पंडित ठाकूरदास भार्गव यांनी या प्रस्ताविकेसंदर्भात केलेले होते. JB कृपलानी यांनी असे म्हटले आहे की कल्याणकारी राज्याचे गूढ तत्त्वे या प्रस्तावनेमध्ये दडलेले आहे. ओके. सो अशा पद्धतीने प्रस्ताविकेबद्दल विविध मते या ठिकाणी आपल्याला विविध जे संविधान निर्माते होते त्यांची मते आपण बघितलेली आहे. सो अशा पद्धतीने आपण जे प्रस्तावना आहे किंवा प्रस्ताविका आहे ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढील जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन मिळेल. ओके. आणि काही इम्प्रूव्हमेंट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सजेशन देऊ शकता. सो आय विल ट्राय माय बेस्ट टू इम्प्रूव्ह माय ओन मिस्टेक्स. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.